आपले स्वरूप ओळखण्यासाठी निर्विचार मनाची गरज आहे. परमात्मा स्वतः स्वरूपाचा स्वधर्म सांगत आहे. परब्रह्म म्हणजे कोणत्याही भ्रमाच्या पलीकडे असलेले परमात्म स्वरूपामध्ये अन्य कशाचाही अंश नाही. हे स्वरूप गुह्यामध्ये गुह्य असून विचार करू जाता कळत नाही. देहबुद्धीने आम्ही स्वधर्माला पारखे झालो आहोत. परमात्म्याचे परमात्म स्वरूप जाणण्यास आपल्याला आपले स्वरूप जाणायला पाहिजे. देहबुद्धीने ऐकविले आहे की अनेक जन्म घ्यावे लागतील आणि त्या वृथा कल्पनेतच भोग आपल्याला भोगावे लागतात. स्वरूपी राहणे हा स्वधर्म आहे. जगामध्ये मानवाची जात एकच आहे, पण त्याचे धर्म अनेक आहेत. देहातील परमात्म्याच्या मोकळ्या स्वरूपाला माझे तुझे काही नाही, ते निर्विकल्प आहे. ज्याला स्वरूप स्वधर्म लाभला आहे त्याला अन्य कर्माची जरूर नाही. आपली योग्यता आपण आपल्या योग्यतेने जाणून त्या योग्यतेने वर्तावे. खरे पाहता वर्तण्याचे साक्षीत्व त्याला घडते. हे ध्यान ज्याच्या ध्यानात आले त्याला आयुष्याची गरज म्हणजेच काळाची गरज नाही. हे स्वरूप विचारांच्या पलीकडे आहे. चारी वाणी त्यांच्या तेजातून उद्भवल्या आहेत. कायेमध्ये हे आत्मज्ञान आपोआपच आहे व ते परिपूर्ण आहे, परंतु देहाने मडवल्या कारणाने त्याची पूर्णता लक्षात येत नाही. मी परिपूर्ण चैतन्य आहे. हाच त्या स्वरूपाचा स्वरूप धर्म आहे. आपण असल्याची जाणीव व प्रेम हीच भक्ती. ही भक्ती स्वयंप्रकाशित आहे. परमात्म स्वरूपात देहाची आठवण मिसळली गेल्यामुळे क्लेश भोगावे लागत आहेत. पंचभूते हे पदार्थ आहेत. त्यांचा दृष्टांत देऊन स्वरूपाचे वर्णन करता येत नाही. गुरुवचन पाळल्यास जाग, झोप, तहान, भूक वगैरे कशाचीही गरज नाही हे स्पष्ट कळेल. देह हे आपले रूप आहे असे मानून वागतो हे महापाप आहे. अंतःकाळी भयाचा अनुभव येऊ नये म्हणून स्वरूप धर्म जाणा. तो अनुभव वेदांना सुद्धा सांगता आला नाही, कारण तो शब्दांच्या पलीकडचा आहे. असा स्वरूपाचा ठसा न हलवता कर्माचरण करा. आपल्या स्वरूपाने राहा. मनाचे दुर्विचार नष्ट होण्याकरता नामस्मरण चालू ठेवा. त्याच्याने सत्वशुद्धी होईल. मग सत्वातील गुण आपण नव्हे हे हातावरच्या आवळ्याप्रमाणे स्पष्ट होईल. पंचभूतांचे गुण पृथ्वीच्या रसातून मनुष्य प्राण्यात येतात. त्यांच्यामुळे मनुष्याची कर्म घडतात. म्हणून त्रिगुण पंचभूतांचे गुणधर्म आहेत. देहरहित असताना आपण कसे होतो व नंतर कसे राहणार याचे ध्यान करा व कुठल्याही प्रकारची इच्छा न धरता स्वधर्म वापरा. ज्ञानाला आयुष्य म्हणजे हंगाम आहे. जाणवते ते जाणा, परंतु जाणत्याला जाणता येणार नाही. म्हणून आपण कसे नाही ते जाणा. अंतर्यामी सावध झाले तर बहिरंग तुम्हाला शरण येईल.